नमस्कार. शोले बघितलाय का? शोलेत एक फार छान सीन आहे. हरून आलेल्या आपल्या 3 सरदारांना गब्बर धमकावत असतो. तुम्ही त्याच्याकडून कसे परतरात विचारतो आणि त्या तिघांनाही मारण्यासाठी आपला रिव्हॉल्वर बाहेर काढतो. रिव्हॉल्वर मध्ये गोळ्या असतात 6 आणि माणसं असतात 3. तो म्हणतो गोलियां 6 और आदमी 3, ये बिलकुल नाइंसाफी है. तो पहिल्यांदा प्रत्येकाच्या कनपट्टीला गोळी लावून आधीला मारल्यासारखं करतो. गोळी लागत नाही. ये भी बच गया, ये भी बच गया. दोघांना म्हणतो आणि तिसऱ्या जवळ जाऊन विचारतो, अब तेरा क्या होगा कालिया, मैंने आपका नमक खाया है सरदार, तो म्हणतो. आणि मग तोही वाचतो. सगळे हसतात. तेव्हा धाड 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 तिघांनाही तो मारून टाकतो. मला असाच प्रश्न विचारायचा आहे आता. अब तुम्हारा क्या होगा काँग्रेसियों, हाच प्रश्न आपण शरद पवारांनाही विचारू शकतो. अब तेरा क्या होगा साहेब, हाच प्रश्न आपण संजय राऊतांनाही विचारू शकतो. अब तेरा क्या होगा संजू बाबा, हाच प्रश्न आपण उद्धव ठाकरेंना विचारू शकतो. अब तेरा क्या होगा उद्धवजी. कारण अशी स्थिती सध्या आहे ना. मला या सगळ्या प्रकारात ना शरद पवारांच्या विषयात फार सहानुभूती वाटायला लागली आहे. म्हणजे कसं असायचं बघा, राज्यसभेवर शरद पवार जायचे, निवृत्ती झाली की म्हणजे माढ्यातल्या 2009च्या निवडणुकीनंतर 2009ला शरद पवारांनी लढलेली ती शेवटची लोकसभा निवडणूक. त्यानंतर 14ला शरद पवार राज्यसभेवर गेले. 19ला शरद पवार राज्यसभेवर म्हणजे पुढच्या ह्याच्यात शरद पवार राज्यसभेवर गेले आणि आताही शरद पवार राज्यसभेवरच आहे. शरद पवारांना राज्यसभेवर पाठवायचं म्हटलं की एक जागा निश्चित असायची आणि त्या जागेवर कुणी फारशी म्हणजे इथं कुणी लढायचं नाही, कुणी काही करायचं नाही, शरद पवार जाणार असं नक्की असायचं. त्यात स्पर्धक नसायचे. साहेब म्हणाले मी की सगळे म्हणायचे साहेब. पण आता स्थिती काय आहे बघा. दैव 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 म्हणतात ना, ते हे आहे. साहेबांना राज्यसभेवर जायचं आहे, त्यासाठी पाठवायला हवं असं साहेब दुसऱ्यांच्याकडून बोलतायत. म्हणजे रोहित पवार हे म्हणतायत आमची इच्छा आहे साहेबांनी जावं. साहेबांनी शिवसेनेत ठेवलेला माणूस म्हणतोय आमची इच्छा आहे शरद पवारांनीच जावं, तिथं असणं आवश्यक आहे. संजय राऊत ते जावं असं म्हणतायत. तर मग साहेबांना आता जावं लागावं यासाठी माणसांची व्यवस्था करावी लागते. आणि साहेबांचं स्पर्धक कोण कोण आहे. म्हणजे मला अशी वेळ एवढ्या मोठ्या माणसावर आली आहे, फार वाईट वाटतं. म्हणजे साहेबांना नको मला द्या किंवा मला मिळालं पाहिजे यासाठी लॉबिंग करणारी माणसं कोण कोण आहेत. काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे. कारण काँग्रेस बिचारी असलेल्यातून जागा माणूस कुठे पाठवणार ना, कोणता पाठवणार, कुठल्या राज्यातून काँग्रेसनं माणूस पाठवायचा. कारण प्रत्येक ठिकाणी घोटाळा होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातून एक जागा मिळाली तरी सुप्रिया श्रीनाटेला द्यावी. श्रीनेत का श्रीनाटे काय मला माहित नाही, त्यांना द्यावी अशी काँग्रेसची राहुल गांधींची खास इच्छा आहे. कारण त्याच सध्या राहुल गांधींच्या मदतीसाठी धावून येत आहेत. म्हणजे राहुल गांधींची इच्छा सुप्रिया आहे. सुप्रिया म्हणजे सुळे नाही, सुप्रिया श्रीनाटे. आणि आदित्यची इच्छा प्रियंका आहे, चतुर्वेदी, गांधी नाही. क्लिअर असू द्या. प्रियंका चतुर्वेदी यांना पाठवावं ही आदित्य ठाकरेंची इच्छा आहे. साहेबांच्या स्पर्धक कोण तर सुप्रिया श्रीनाथ आणि प्रियंका चतुर्वेदी. काय वाईट वाटेल नाही तर काय होईल. खरंच वाईट वाटतं. म्हणजे साहेबांचं नाव आल्यावर जिथे सरळ केलं जायचं ना, तिथे 2 महिलांसोबत साहेबांना संघर्ष करावा लागणार आहे. 2 नवख्या महिलांसोबत साहेबांना संघर्ष करावा लागणार आहे, ज्यांची संसदीय कारकीर्द 60 वर्ष आहे. 60 वर्ष पूर्ण झाले हो. सुनेत्राताईंनी त्यांना शुभेच्छा दिल्या ट्विट करून. 60 वर्ष ज्यांची संसदीय कारकीर्द आहे. आणि या 2 बायांचं वय पण तेवढं नाही. 45, 46, 45, 46 असतात. दोघींचं वय एकत्र केल्यावर शरद पवारांच्या वयाची बरोबरी होईल. दोघींच्या वया इतकी शरद पवारांची कारकीर्द नाही आहे. बघा कशी परिस्थिती असते. म्हणजे सुप्रिया श्रीनेट यांच्यापेक्षा शरद पवारांची संसदीय कारकीर्द 15 वर्षांनी जास्त आहे. शरद पवार आमदार झाले होते तेव्हा या जन्मल्याही नव्हत्या. सुप्रिया श्रीनेट आणि प्रियंका चतुर्वेदी आमदार झाले तेव्हा. शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा या जन्मलेल्या नव्हत्या.
कारण किंवा लहान असतील फार फार तर थोडंफार असं 1-2 वर्षाचे असतील. काय नशीब माणसाचं काय करतं ना, पदाचा हव्यास जेव्हा येतो तेव्हा काय होतं ते बघा. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दी इतकं ज्यांचं वय आहे ते उद्धव ठाकरे, ते पवारांचे प्रतिस्पर्धी बनलेत. कारण उद्धव ठाकरेंना राज्यसभेवर पाठवलं जावं काय याच्याविषयी चर्चा चाललेली आहे. मला पद 2 आणि माणसं प्रचंड, 2 म्हणजे एक राज्यसभेची आणि एक विधान परिषदेची. तिथे सुद्धा साहेबांना काय मिळेल की नाही ही स्थिती आहे. बिलकुल नाइंसाफी है ये. सीटें 2, सीटें 1, आदमी 4 और अब तेरा क्या होगा पवार असं म्हणल्याशिवाय, तेरा क्या होगा साहेबा, पवार नाही, तेरा क्या होगा साहेबा असं म्हणल्याशिवाय पर्याय नाहीये. हे शोले भडकणार, हे शोले भडकणार, अवघड स्थिती येणार आणि या अवघड स्थितीत पुढे कसं जायचं हा प्रश्न असणार. त्यामुळं साहेबांचं काय होणार आहे, त्यांना स्पर्धा करावी लागणार आहे का. म्हणजे माझं तर मत आहे ना, समजा साहेबांना करायचं ठरलं खासदार जरी आणि साहेब झाले जरी, तरी या साहेबांच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार आहे. कारण जिथे नाव आल्याबरोबर राजमार्ग प्रशस्त व्हावा, लोकांनी पायघड्या घालाव्यात आणि साहेबांनी त्यावर अलगद चालावं अशी जिथे केकवॉक असायचा, तिथे आधी सांगा ना प्रियंका चतुर्वेदींना यावेळेला मला पाठवा म्हणून, सांगा ना सुप्रिया श्रीनेटला यावेळेला मी जाणार आहे म्हणून, सांगा ना उद्धव ठाकरेंना नको ना मला जाऊ द्या ना, हे म्हणण्याची वेळ पवारांवर येते. याच्यापेक्षा राजकारणातली दुसरी दुर्गती काय असावी. वयाच्या 85-86व्या वर्षी राजकारणातली 60 वर्ष पूर्ण झाल्यावर, 6 दशकं पूर्ण झाल्यावर राजकारणात पोरसावदा असलेल्या लोकांच्या सोबत स्पर्धा करावी लागावी आणि त्यांना ऍडजस्ट करावं लागावं, यापेक्षा दुसरी गत वाईट कोणती नाही हे लक्षात ठेवा. नमस्कार. जागृतीचा विधान